नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत एकदा करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आजचा जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. केंद्रीय मंत्रिमंडळ 2023 याच्यावरील महत्त्वाचे प्रश्न. 100% तुम्हाला प्रश्न येणारा, तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करा, त्याच्यामध्ये तुम्हाला या व्हिडिओमधील प्रश्न तुम्हाला बघावयास भेटणार आहे. टोटल या ठिकाणी आपण 51 प्रश्नांचा अभ्यास करणार आहोत आणि जो काही शेवटचा प्रश्न असणार आहे तो तुमच्यासाठी असणार आहे. त्याचं उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. क्लिअर? प्रश्न क्रमांक पहिला काय म्हणतो, माहिती आणि प्रसारण मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? या ठिकाणी आपण प्रत्येक प्रश्नासोबत फोटो सुद्धा दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे, प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अनुराग ठाकूर हे या ठिकाणी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे मंत्री आहेत. इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ इन्फॉर्मेशन अँड ब्रॉडकास्टिंग. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा, युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अनुराग ठाकूर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर मिनिस्ट्री ऑफ युथ अफेअर्स अँड स्पोर्ट म्हणजेच युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय या सुद्धा मंत्रालयाचे मंत्री आहेत अनुराग ठाकूर. ठीक आहे, कन्फ्युजन होऊ देऊ नका. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा, महत्त्वाचा प्रश्न आहे. सांस्कृतिक मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कल्चर या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, जी किशन रेड्डी हे या ठिकाणी सांस्कृतिक मंत्रालयाचे मंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक चौथा, पर्यटन मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ टुरिझम या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं सुद्धा योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, जी किशन रेड्डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर यांच्याकडे सांस्कृतिक मंत्रालय सुद्धा आहे आणि पर्यटन मंत्रालय सुद्धा आहे. आणि अजून एक त्यांच्याकडे मंत्रालय जे की आपण पुढच्या प्रश्नामध्ये पाहणार आहोत, जसं की पूर्वोत्तर क्षेत्र विकास मंत्रालय, ज्याला इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ डेव्हलपमेंट ऑफ नॉर्थ ईस्टर्न रिजन या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, जी किशन रेड्डी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6, मत्स्य व्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, परषोत्तम रुपाला असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? परषोत्तम रुपाला असं त्यांचं नाव आहे. ते या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ फिशरीज, ॲनिमल हजबंड्री, डेअरिंग याचे या ठिकाणी या मंत्रालयाचे मंत्री आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7, महत्त्वाचा प्रश्न आहे. अवजड उद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ हेवी इंडस्ट्रीज. 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, महेंद्रनाथ पांडे असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8, पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंट, फॉरेस्ट अँड क्लायमेट चेंज याचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक ए, भूपेंद्र यादव असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, महत्त्वाचा प्रश्न आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ लेबर अँड एम्प्लॉयमेंट या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, भूपेंद्र यादव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 10, जलशक्ती मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ जलशक्ती या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, गजेंद्र सिंह शेखावत हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, मनसुख मांडविया असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, रसायने आणि खते मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ केमिकल्स अँड फर्टिलायझर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, मनसुख मांडविया हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आता यांच्याकडे 2 मंत्रालय आहेत. पहिलं आपण आत्ताच पाहिलं आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि दुसरं मंत्रालय आहे रसायने आणि खते मंत्रालय. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय ज्याला म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ न्यू अँड रिन्युएबल एनर्जी या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, राजकुमार सिंग असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 14, ऊर्जा मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत?
14व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए राजकुमार सिंग हे या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ पॉवर म्हणजेच ऊर्जा मंत्रालयाचे मंत्री म्हणून सध्या कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 15वा पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालय ज्याला म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ पेट्रोलियम अँड नॅचरल गॅस या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी हरदीप सिंग पुरी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 16वा गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी हरदीप सिंग पुरी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 17वा कायदा आणि न्याय मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ लॉ अँड जस्टिस या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी किरेन रिजिजू हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या प्रश्नाला स्टार मार्क करून तुम्ही ठेवू शकता. पुढचा प्रश्न क्रमांक 18वा अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 18व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पशुपती कुमार पारस असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 19वा इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अश्विनी वैष्णव असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अश्विनी वैष्णव असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 20वा दळणवळण मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी अश्विनी वैष्णव हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन तर यांच्याकडे हे मंत्रालय स्थित आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 21वा रेल्वे मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज हे मंत्रालय कोणाकडे आहे? तर 21 नंबरच्या सुद्धा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अश्विनी वैष्णव हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. लक्षात असू द्या अश्विनी वैष्णव यांच्याकडे 3 मंत्रालय आहेत मिनिस्ट्री ऑफ रेल्वेज मिनिस्ट्री ऑफ कम्युनिकेशन आणि मिनिस्ट्री ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी. पुढचा प्रश्न पाहूया प्रश्न क्रमांक 22वा सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? ज्याला आपण शॉर्टकट मध्ये म्हणतो MSME आणि याचा फुल फॉर्म काय? मिनिस्ट्री ऑफ मायक्रो स्मॉल अँड मीडियम एंटरप्राइजेस. तर 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नारायण तातू राणे असं त्यांचं नाव आहे. NTR क्लिअर. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23वा आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार मंत्रालय युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी आयुष मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी सर्बानंद सोनोवाल असं त्यांचं नाव आहे. ठीक आहे. इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ आयुर्वेदा योगा नॅचरोपॅथी युनानी सिद्ध आणि होमिओपॅथी. ठीक आहे. ज्याला आपण आयुष म्हटलं तरी काय हरकत नाही. तर आयुष मंत्रालयाचे मंत्री आहेत सर्बानंद सोनोवाल. पुढचा प्रश्न क्रमांक 24वा सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए वीरेंद्र कुमार असं त्यांचं नाव आहे. इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ सोशल जस्टिस अँड एम्पॉवरमेंट. ठीक आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा ग्रामीण विकास मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी गिरिराज सिंह असं त्यांचं नाव आहे. इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ रुरल डेव्हलपमेंट असं या मंत्रालयाला इंग्रजीमध्ये म्हणता येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 26वा पंचायत राज मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ पंचायत राज या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी गिरिराज सिंह हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. तर यांच्याकडे 2 मंत्रालय आहेत ग्रामीण विकास मंत्रालय आणि पंचायत राज मंत्रालय. पुढचा प्रश्न क्रमांक 27वा नागरी विमान वाहतूक मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी ज्योतिरादित्य M सिंधिया असं त्यांचं नाव आहे. ज्यांच्याकडे नागरी विमान वाहतूक मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ सिव्हिल एव्हिएशन हे मंत्रालय या ठिकाणी यांच्याकडे आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 28वा पोलाद मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ स्टील हे मंत्रालय कोणाकडे आहे? तर याही सुद्धा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए ज्योतिरादित्य M सिंधिया असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29वा संसदीय कामकाज मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ पार्लिमेंटरी अफेअर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी प्रल्हाद जोशी असं त्यांचं नाव आहे.
पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 30 कोळसा मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? मिनिस्ट्री ऑफ कोल, बरोबर. तर 30 नंबरच्या सुद्धा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रल्हाद जोशी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. यांच्याकडे 2 मंत्रालय आहे, कोणकोणते? संसदीय कामकाज मंत्रालय आणि कोळसा मंत्रालय. ठीक आहे. अजून एक यांच्याकडे मंत्रालय आहे खान मंत्रालय, मिनिस्ट्री ऑफ माइन्स, हे सुद्धा या ठिकाणी पर्याय क्रमांक डी प्रल्हाद जोशी यांच्याकडे आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 32 अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ फूड प्रोसेसिंग इंडस्ट्रीज. मला वाटतं हा प्रश्न डबल झाला आहे, काही हरकत नाही. तर या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? पर्याय क्रमांक सी पशुपती कुमार पारस असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 33 वाणिज्य आणि उद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? मिनिस्ट्री ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्री. तर 33 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 34 ग्राहक व्यवहार अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 34 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए पियुष गोयल असं त्यांचं नाव आहे. या ठिकाणी या मंत्रालय इंग्रजीमध्ये म्हणता येईल मिनिस्ट्री ऑफ कन्झ्युमर अफेअर्स फूड अँड पब्लिक डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 35 वस्त्र मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ टेक्सटाईल वस्त्रोद्योग मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी पियुष गोयल हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 36 परराष्ट्र मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एक्सटर्नल अफेअर्स. तर 36व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी सुब्रमण्यम जयशंकर म्हणजेच एस जयशंकर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 37 शिक्षण मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ एज्युकेशन या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 37 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी धर्मेंद्र प्रधान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 38 कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 38 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए धर्मेंद्र प्रधान हेच या ठिकाणी मिनिस्ट्री ऑफ स्किल डेव्हलपमेंट अँड एंटरप्रेन्योरशिप या मंत्रालयाचे या ठिकाणी मंत्री म्हणून कामकाज पाहत आहेत. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 39 महिला आणि बाल विकास मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ वुमन अँड चाइल्ड डेव्हलपमेंट या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 39 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी स्मृती जुबिन इराणी असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 40 अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ मायनॉरिटी अफेअर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 40 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी स्मृती इराणी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 41 आदिवासी व्यवहार मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ ट्रायबल अफेअर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 41 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी अर्जुन मुंडा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 42 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ ॲग्रिकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 42 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी नरेंद्र सिंग तोमर हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 43 अर्थ मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ फायनान्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 43 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 44 कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय म्हणजेच मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेअर्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर याही ठिकाणी योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए निर्मला सीतारामन हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 45 रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ रोड ट्रान्सपोर्ट अँड हायवेज या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर स्वाभाविक याचं सर्वांना आन्सर माहित पाहिजे पर्याय क्रमांक डी नितीन गडकरी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 46 संरक्षण मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? मिनिस्ट्री ऑफ डिफेन्स या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर पर्याय क्रमांक सी राजनाथ सिंग हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 47 गृह मंत्रालय या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्स या मिनिस्ट्रीचे मिनिस्टर कोण आहेत? म्हणजेच या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? 47 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 48 सहकार मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ कोऑपरेशन या मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 48 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए अमित शहा हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक 49 कार्मिक सार्वजनिक तक्रारी
आणि पेन्शन मंत्रालय आणि अणुऊर्जा विभाग मंत्रालय या मंत्रालयाचे सर्व मंत्रालयाचे मंत्री कोण आहेत? तर 49 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, नरेंद्र मोदीजी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. शेवटचा प्रश्न क्रमांक 50वा, भारताचे वर्तमानमधील पंतप्रधान कोण आहेत? तर याही सुद्धा प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, नरेंद्र मोदी हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. आणि जसं की तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी असणार आहे, तर या प्रश्न जाणून घ्या, लिहून घ्या. अंतराळ विभाग म्हणजेच डिपार्टमेंट ऑफ स्पेस या विभागाचे मंत्रिपद कोणाकडे आहे? निर्मला सीतारामन, अमित शहा, राजनाथ सिंग की नरेंद्र मोदी? तर ज्या पण विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये बिंदासपणे टाईप करून सांगा. या प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही, परंतु ट्राय करणं, प्रयत्न करणं हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ जरूर शेअर करा आणि उद्या संध्याकाळी 7:30 वाजता कोणत्या टॉपिकवरती व्हिडिओ घ्यायचा हे जाताना तुम्ही नक्की कमेंट करा. शेवटी जाताना अजून एकदा बोलेल, नवीन असताल, चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. ठीक आहे.